डॉक्ट्रिन ऑफ इस्टेट सेक्शन 29 हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये याची डेफिनेशन दिली आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मोना वेकन्शिया असंही त्याला म्हटलं जातं. आता याचं जनरल प्रिन्सिपल काय आहे हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे, जर एखादी प्रॉपर्टी आहे तर त्याचा कोणीही मालक नाही आहे की ती कोणाच्याच मालकीची नसेल तर त्याचा ताबा सरकार घेतं आणि त्याची ओनरशिप सरकारकडे जाते. तर याचं उदाहरण बघूया. समजा एखाद्या व्यक्तीची मृत्यूपत्र केलं तर त्याप्रमाणे त्या मृत्यूपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टीची वाटणी केली जाते. परंतु एखाद्या व्यक्तीने समजा मृत्यूपत्र केलंच नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याला लिगल हेअर्स पण नाही आहेत किंवा वारसदार नाही, उत्तराधिकारी नाही आहे, तर अशा वेळेला त्या प्रॉपर्टीची वाटणी कशी होईल? तर त्याला उत्तराधिकारी कोणी नाही, लिगल हेअर्स कोणी नाही, तर त्याची जी प्रॉपर्टी आहे ते सरकार ताब्यात घेईल आणि त्याची ओनरशिप किंवा मालकी हक्क सरकारच्या ताब्यात जाईल. तर याचंच उदाहरण घेतलं तर ए आहे. ए हा एक व्यक्ती आहे, त्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याला कोणी लिगल हेअर्स नाहीत, त्याला लिगल हेअर्स नाही आहेत आणि त्यानं मृत्यूपत्रही बनवलेलं नाही आहे. तर अशा वेळेला एची जी प्रॉपर्टी आहे ती सरकार ताब्यात घेईल आणि त्याचे मालकी हक्क सरकारकडे जाईल आणि त्याचा सगळा मेंटेनन्स सरकार करेल. याला म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ